नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचे स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सर्वांना जय श्री स्वामी समर्थ, जय महाकाल, ओम नमः शिवाय। मंडळी, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भक्तांप्रती महाकालांच्या अगाध आस्थेची जी कथा आज तुम्हाला सांगणार आहे ती स्वतः भगवान कार्तिकेय यांनी संतांना सांगितली होती। ज्यानुसार राजा श्वेतकेतू जे भोलेनाथांचे परम भक्त होते त्यांनी काळालाही जिंकले होते। राजा श्वेतकेतू सदाचारी, सत्यवादी, धर्मांच्या मार्गावर चालणारे शूरवीर आणि प्रजेचे पालन करणारे होते। ते अत्यंत निष्ठा आणि प्रेमभावाने प्रजेचे पालन आणि अगाध आस्था आणि श्रद्धाभावाने शिवभक्ती करीत असत। त्यांच्या या भक्तिभावाने महाकाल अत्यंत प्रसन्न होते। त्यांच्या कृपेने श्वेतकेतूच्या राज्यातील लोक दुःख, दारिद्र्य, अकाली मृत्यू आणि महामारीपासून मुक्त होते। एकदा जेव्हा राजा श्वेतकेतूचे आयुष्य संपत आले होते आणि ते भोलेनाथांच्या आराधनेत लीन होते, तेव्हा चित्रगुप्तांनी यमराजांना सांगितले की राजा श्वेतकेतूचे आयुष्य आता पूर्ण झाले आहे। आता त्यांचे प्राण हरण करण्याची वेळ आली आहे। हे ऐकून यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली की त्यांनी जावे आणि राजा श्वेतकेतूचे प्राण घेऊन यावे। यमदूत राजा श्वेतकेतूंकडे पोहोचले तेव्हा ते शिव मंदिरात होते। दूत बाहेरच उभे राहिले। श्वेतकेतू गाढ ध्यानात होते। खूप वेळ झाला, ना श्वेतकेतूंचे ध्यान भंगले ना यमदूत तेथून हलले। दूत काम न करताच उभे राहिले। जेव्हा ते परत आले नाहीत तेव्हा यमराजांना उशीर होत असल्याचे दिसले आणि ते काळदंड घेऊन स्वतःच निघाले। दूतांना येण्यास उशीर झाल्यामुळे यमराज स्वतःच राजा श्वेतकेतूंचे प्राणहरण करण्यासाठी पोहोचले। पण तिथे त्यांनी पाहिले की ते तर महादेवांच्या आराधनेत लीन आहेत। यमराज विचार करू लागले की राजा श्वेतकेतू तर पूर्णपणे शिवपूजेत लीन आहे। या स्थितीत शिवपूजेचा भंग करता येणार नाही। तेव्हा तेही बाहेरच उभे राहिले। इकडे जसेही काळाला याची माहिती मिळाली त्याने तलवार उपसली आणि शिव मंदिरात घुसला। काळाने पाहिले की राजा श्वेतकेतू अजूनही भोलेनाथांच्या लिंग स्वरूपासमोर बसून ध्यानमग्न आहे। तो झटपट पुढे आला आणि जसेही त्याने राजा श्वेतकेतूंचे डोके कापण्यासाठी तलवार उचलली, भोलेनाथांनी आपला तिसरा डोळा उघडून काळाकडे पाहिले। भोलेनाथांचा तिसरा डोळा उघडताच काळ तिथेच श्वेतकेतूंच्या समोर जळून भस्म झाला। काही वेळानंतर जेव्हा राजा श्वेतकेतूंचे ध्यान भंगले तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि राखेत बदललेल्या काळाला पाहिले। त्यांना चिंता वाटली की हे काय आहे आणि हा कोण? श्वेतकेतूंनी भोलेनाथांना विचारले, हे भोलेनाथ, ही राख कशाची आहे? याला कोणी आणि का जाळले आहे? तेव्हा भोलेनाथांनी त्यांना सांगितले, हा काळ होता जो तुझे प्राण हरण करण्यासाठी आला होता। राजा श्वेतकेतू म्हणाले, हे महाकाल, हा तर आपल्या आज्ञेने तुम्ही लोकात संचार करतो,
लोकांवर नियंत्रण ठेवतो. यांच्याच भीतीने लोक पुण्यकर्म करतात. आपण याला लवकरात लवकर जीवनदान द्यावे. भोलेनाथांच्या कृपेने काळ पुन्हा जिवंत झाला आणि उठताच त्याने श्वेतकेतूला आपल्या गळ्याशी लावले आणि म्हणाला, हे राजन, तुझ्यासारखा तिन्ही लोकात कोणीही नाही. तू तर अजिंक्य काळालाही जिंकलेस. जीवनदान मिळाल्यावर काळ आणि यमराज म्हणाले की जसे जातक जे शिवाचे परम भक्त आहेत, खऱ्या मनाने आणि पूर्ण श्रद्धेने महाकालांच्या पूजेत लीन राहतात, डोक्यांवर जटा आणि गळ्यात रुद्राक्ष धारण करून पंचाक्षरी मंत्राचा जप करतात, त्यांना कधीही अकाली मृत्यूचा सामना करावा लागत नाही आणि मेन म्हणजे अकाली मृत्यू टळण्यासाठी महामृत्युंजय मंत्र तो नक्की म्हणायचा. तो म्हणजे कोणता? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्युमोक्षीयमामृतात. हा मंत्र, महामृत्युंजय मंत्र नेहमी म्हणायचा. जर तुम्हाला टाइम नसेल तर तो फक्त श्रवण केला म्हणजे नुसता मोबाईलवर लावून दिला तरी चालेल, पण हा मंत्र नक्की ऐका. हा मंत्र ऐकल्याने सुद्धा तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी येईल, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि मेन म्हणजे तर तुम्हाला अकाली मृत्यू येणार नाही असं असतं. त्यानंतर आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यात भगवान महादेवांची पूजा करा, आराधना करा. तुम्हाला शक्य असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुम्ही करू शकता आणि हा मंत्र नक्की तुम्ही करा, कारण आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप तुम्ही करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर हे आपलं स्वामी कृपा चॅनल आहे, तर या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण जेणेकरून तुमच्यापर्यंत आपले सर्व व्हिडिओ शेअर झाले पाहिजे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवार, मैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत सर्वांसोबत शेअर करा आणि नक्कीच स्टेटसला, स्टोरीला तुम्ही लावू शकता. तुम्हाला ही कथा म्हणजेच आपल्या महादेवांची कथा आवडली असेल तर कमेंट करा, हर हर महादेव लिहा. चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक हाय बटन देखील द्या. अशी ही कथा ऐकल्याने तुमचा पापांचा नाश होईल, महादेवांची असीम कृपा तुमच्यावर प्राप्त होईल. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय श्री महाकाल. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.